या आपल्या पावनभूमीमध्ये गोपीनाथगड येथे होत असलेल्या भूमिपुत्राचा सत्कार च्या कार्यक्रमाच्या प्रमुख आपल्या माजी आमदार आदरणीय केशवदादा, मंचावर उपस्थित परईच्या प्रथम नागरिक आदरणीय पद्मश्रीताई, आमचे मित्र बाजीरावजी भैया धर्माधिकारी, कृषी अधिकारी, मंचावर उपस्थित स्वरत्नचे सुभाषजी शेफ, डॉक्टर बारगावकरजी, गावातील पोलीस पाटील, सर्व वसंतराव, सर्व उपस्थित आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या सत्कारासाठी आपण उपस्थित आहेत, हर्षवर्धन अशोकराव त्यांचे आई वडील. खऱ्या अर्थानं मला वाटलं नव्हतं की एका वर्षामध्ये पांगरीमध्ये दुसऱ्यांदा एका IASच्या सत्कारासाठी यावं लागेल, हे आपल्याला अभिमान आहे. आताच मी हर्षवर्धनची स्तुती ही श्रीनिवास कुन गेली 5 वर्षापासून ऐकतोय. त्याची गुणगौरव अशोकराव मला ते सारखा सांगतो की एका विषयात तो इतका IIT मध्ये टॉपर, शाहूमध्ये टॉपर. आणि आत्ताच मी अशोकरावला म्हणलं की मला वाटतं देशातल्या तिडकेमध्ये हे पहिला IAS असेल, तिडके आडनावातला. किंवा मुंडे, गित्ते, फड, दादो, सगळे आडनाव असतील, पण तिडके आडनावामध्ये देशामध्ये पहिला IAS आहे, हे पांगरीकरांसाठी अभिमान आहे. आणि आत्ताच मी विचार करत होतो की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, जर परई आणि बीड जिल्ह्याचा इतिहास जर बघितला तर हजारो डॉक्टर तयार झाले असतील, IITN तयार झाले असतील, कुणी सायंटिस्ट तयार झाला असेल, पण परई तालुक्यामध्ये जवळजवळ 70-75 वर्ष देश स्वातंत्र्य होऊन ह्या परीक्षेचं एवढं मोठं महत्व आहे की देश स्वातंत्र्य झाल्यापासून परई तालुक्यातला हा दुसरा IAS आहे, याचा आपला अभिमान असला पाहिजे. IASची जर व्याख्या, IASची काय किंमत असते, पांगरीमध्ये गेल्या वर्षी IRS, या वर्षी IAS, म्हणजे ही जी चळवळ आहे ही सोपी चळवळ नाही, ही अभिमानाची आणि गौरवाची चळवळ आपल्या तालुक्यासाठी, सर्वांसाठी. ज्या एखाद्या लहान खेड्यातून मी बऱ्याच वेळेस श्रीनिवास तुमच्या वडिलांचे किस्से मला एवढे सांगितलेत, आचार शिस्त प्रक्रिया एखाद्या गोष्टीवर. कुणीतरी मला आता गाईचा येता एक किस्सा सांगितलाय, गाईचा विषय एकदा ठरली म्हणे गाय आणि एवढेच पैसे देतो म्हणले, आता मी ऐकलं. म्हणजे त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की संस्कार बुद्धी कधीच वाया जात नसते. मी हर्षवर्धनला एवढंच सांगल, निश्चित IAS तर खूप मोठी पदवी आहे. ही अशी पदवी आहे, मी एक काल परवा असं वाचलं की भारत सरकार असेल आणि राज्य सरकार असेल, हे जर एक संध राहिलेत, राज्य सरकारला कुठली मनमानी करता येत नाही, केंद्र सरकारला कुठली मनमानी करता येत नाही. फक्त एकच असा अधिकारी आहे जो देशाचा दुवा आहे, केंद्राचा ह्यांना आशीर्वाद आहे, ते राज्याच्या सगळे केंद्राचे धोरण IAS फक्त राज्यामध्ये राबवू शकतो, अशी एकमेव डिग्री ती म्हणजे IAS आहे. एवढी डिग्री घेणं एका आणि दुसऱ्या किंवा पहिल्या अटेम्प्ट मध्ये, ते बी एवढ्या कमी रँकमध्ये, निश्चित हे IPS वगैरे तर होणार नाही, निश्चित हा IAS आणि कलेक्टरच होईल, त्याचा एवढा चांगला रँक आहे. आणि कलेक्टर हा शब्द आपल्या लहानपणापासून, इंग्रजाच्या काळापासून हा कलेक्टर शब्द जर कुठून आला असेल, तो हा लंडन इंग्रजांच्या काळातली कलेक्टर सिस्टीम आहे. एका जिल्ह्याचा बॉस, एका जिल्ह्यामध्ये अनेक बँकिंग असेल, कृषी खाता असेल, महसूल खाता असेल, ग्रामपंचायत असेल, जवळजवळ 576 जवळजवळ वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. ज्या एक माणूस ज्याला आयुष्यभर लाल दिवा आणि आयुष्यभर एका 23 लाख ते 24 लाखाचा एक जिल्हा असतो, त्याचं भलं करण्याचं काम हर्षवर्धन तुला भेटलंय. आम्ही एवढंच सांगू की आज आपल्या गावामध्ये एक प्रथा पडली आहे IRISची. एवढे इथं बसलेले काही जे लहान लहान मुलं आहेत, त्यांना तुझ्याकडून प्रेरणा भेटल. आणि प्रत्येक वर्षी पांगरीतून IAS, IRS, IPS हो, ह्या सदिच्छा देतो. आणि अशोकरावची ताईची जी जिद्द आहे त्याला मेहनतीला फळ आलं.
अधिकारी झाला की माणूस कुठेतरी नाकात वारा शिरतो, असं काही होऊ नये. एक तुझ्याकडून चांगली अपेक्षा आहे की आपल्या गावाला नाही विसरलं पाहिजे, आपल्या भागाला नाही विसरलं पाहिजे. आपल्या भागातला परईतला माणूस जर तुझ्याकडे मदतीसाठी आला, गोरगरीब असल, ज्याला कुणी नसतं, ज्याला कधी एखादी विषय, ज्या उपेक्षित वर्ग आहे, ज्याच्याकडे कुणी बघत नाही, मी बऱ्याच वेळेस सांगतो की ज्याचं पोट भरलंय त्याला लोक पंक्तीत वाढतेत, पण ज्याचं पोट उपाशी आहे त्याला वाढण्याचं काम तू केलं पाहिजेत, ह्या तुझ्याकडून अपेक्षा आहेत. एवढं सांगतो. अजून बोलण्यासारखं खूप आहे. आणि एवढ्या गायकवाड्याच्या वतीनं, ज्याच्या सगळ्यांच्या वतीनं आणि त्याच्या श्रीनिवासनं पुढाकार घेतला की आपल्या गावातला एक माणूस एवढा वर गेलाय, आणि मी त्याला परवा दिवशीच म्हणलं किंवा परत आल्यास मला सांग, आपल्या हॉस्पिटलला बोलू, सत्कार ठेवू. ते म्हणलं नाही नाही, आमच्या गावात पहिला सत्कार घ्यायचा आहे, आमच्या पांगरीत पहिला सत्कार घ्यायचा आहे, आणि नंतर बाकीचे सत्कार घ्यायचे. फक्त अभिमानासाठी ही लोक तुझ्याकडे आहेत की आपला भागातला माणूस एवढ्या मोठ्या परीक्षेला गेलाय, एवढ्या चांगल्या उंचीवर गेल्यात, त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजेत. आणि तुझ्याकडून निश्चित राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि गोरगरिबाची सेवा ह्याच शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.